आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. आज राज्यभरात अत्यंत उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी केली जात असून सकाळपासूनच देवाला आणि गुरूंना अर्पण करण्यासाठी फुलांची प्रचंड मागणी आहे. मात्र याच पवित्र सणाच्या दिवशी मुंबईची ओळख असलेल्या दादर येथील मीनाताई ठाकरे फुल मार्केटमध्ये महापालिकेच्या अनपेक्षित कारवाईमुळे मोठा गोंधळ उडालाय. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर बाजारात विक्रीसाठी आलेल्या फुलांच्या पेट्यांवर आणि क्रेटर्सवर पालिकेने थेट बुलडोझर चालवल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. यावेळी महापालिका अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक खटके उडाले. गुरुपौर्णिमेमुळे आज दादरच्या फुल बाजारात राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक झाली होती. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी फुलांचे क्रेटर्स रचून ठेवले होते. मात्र सकाळीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक गाड्या आणि बुलडोझर घेऊन बाजारात दाखल झाले आणि त्यांनी फुलांच्या क्रेटर्सवर थेट कारवाई करण्यास सुरुवात केली. पालिकेच्या धडक कारवाईत फुलांची प्रचंड नासधूस झाली असून अवघ्या काही मिनिटात फुलांचा चिखल झाला. या अचानक झालेल्या कारवाईमुळे आक्रमक झालेल्या व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी घटनास्थळी तीव्र विरोध दर्शवलाय. आज मनपाच्या वॉर्ड ऑफिसरचा राऊंड होता. केवळ वरिष्ठांना खुश करण्यासाठी आणि काम दाखवण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही जाचक कारवाई केली आहे, असा खळबळजनक आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केलाय. या कारवाईत लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे जवळपास 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.